नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अति संभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदाकरिता अति संभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा केव्हा निर्माण झाला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा केव्हा निर्माण झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1 ऑगस्ट 2014। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की नागझिरा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोंदिया। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की कोणती महानगरपालिका राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठेवलेली आहे? कोणती महानगरपालिका राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठेवलेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे महानगरपालिका। प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की कोणाच्या जयंतीनिमित्ताने राज्यामध्ये 1 जुलै रोजी करशी दिन साजरा केला जातो? कोणाच्या जयंतीनिमित्ताने राज्यामध्ये 1 जुलै रोजी करशी दिन साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वसंतराव नाईक। प्रश्न क्रमांक 6वा असा आहे की प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो RK नारायण। प्रश्न क्रमांक 7वा असा आहे की भारताचे हॉलिवूड हे कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड हे कोणत्या शहराला म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुंबई। प्रश्न क्रमांक 8वा असा आहे की दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 9वा असा आहे की भारतीय रेल्वेच्या बोर्डाची संख्या किती आहे? भारतीय रेल्वेच्या बोर्डाची संख्या किती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 21। प्रश्न क्रमांक 10वा असा आहे की विभवांतराचे एकक खालीलपैकी काय आहे? विभवांतराचे एकक खालीलपैकी काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो व्होल्ट। प्रश्न क्रमांक 11वा असा आहे की लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो टायलिन। प्रश्न क्रमांक 12वा असा आहे की नाशिक येथे काळाराम मंदिरात खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? नाशिक येथे काळाराम मंदिरात खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 13वा असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती घटना दुरुस्त्या झाल्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती घटना दुरुस्त्या झाल्या आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 104 घटना दुरुस्त्या झाल्या आहेत। प्रश्न क्रमांक 14वा असा आहे की स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झाले? स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झाले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 2 ऑक्टोबर 2014। प्रश्न क्रमांक 15वा असा आहे की राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 29 जून। प्रश्न क्रमांक 16वा असा आहे की LICची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? LICची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1956। प्रश्न क्रमांक 17वा असा आहे की गाईच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? गाईच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कॅरोटीन। प्रश्न क्रमांक 18वा असा आहे की ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जिल्हा निवड मंडळ। क्रमांक 19वा असा आहे की वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती। प्रश्न क्रमांक 20वा असा आहे की आझाद हिंद फौजचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? आझाद हिंद फौजचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सुभाषचंद्र बोस।
प्रश्न क्रमांक 21 असा आहे की नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1901. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सुनील गावस्कर. क्रमांक 23 असा आहे की व्हाईट हाऊस हे प्रमुख खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? व्हाईट हाऊस हे प्रमुख खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सांगली. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की गिरणा, पांझरा, अनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गिरणा, पांझरा, अनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तापी. क्रमांक 26 असा आहे की कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लावला. कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लावला. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चीन. क्रमांक 27 असा आहे की खालीलपैकी सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो खान अब्दुल गफार खान. क्रमांक 28 असा आहे की कृष्णा व कोयना नद्यांचा उगम टिंबटिंब येथे होतो. कृष्णा व कोयना नद्यांचा उगम टिंबटिंब येथे होतो. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर. क्रमांक 29 असा आहे की अंजिठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने चित्रे आढळतात. अंजिठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने चित्रे आढळतात. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जातक कथा. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही? खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो श्रीमान योगी. क्रमांक 31 असा आहे की गांजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? गांजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अजीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फोडा घाट. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अकोला. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रायगड. 35 असा आहे की विजयदुर्ग, रांगणा हे महाराष्ट्रामधील किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विजयदुर्ग, रांगणा हे महाराष्ट्रामधील किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. क्रमांक 36 असा आहे की महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. 37 असा आहे की पारस महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अकोला. 38 असा आहे की राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भोगावती. 39 असा आहे की बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. मग 40 असा आहे की महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो श्रीरामपूर, अहमदनगर.